महाराष्ट्र में संतोष लड़ा के घर हुए डकैती मामले में पुलिस को बड़ी सफलता मिली है। इस केस में मारे गए आरोपी अमोल खोदकर की बहन से पूछताछ के दौरान चौंकाने वाली जानकारी सामने आई है। अमोल की बहन ने पुलिस को बताया कि अमोल ने कुछ बैग एक गाड़ी की डिक्की में छिपा रखी है। जब पुलिस ने उस गाड़ी की तलाशी ली तो डिक्की से भारी मात्रा में चांदी बरामद हुई। डीसीपी प्रशांत स्वामी ने बताया कि पुलिस ने वाहन सहित 30 किलो चांदी जब्त की है। पुलिस इस मामले में आगे की जांच कर रही है कि यह चांदी कहां से आई और किसे बेची जानी थी। MIDC वाळूज पोलीस ठाण्याला जो दरोड्याचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये आम्ही आतापर्यंत 17 आरोपी अटक केलेले आहेत। याच्यामध्ये जो मयत आरोपी होता अमोल खोदकर, तर त्याच्या बहिणीकडे आम्ही चौकशी केल्यानंतर तिने आम्हाला सांगितलं की अमोलनं एका गाडीच्या डिगीमध्ये 2 बॅगा ठेवलेल्या होत्या। तर आम्ही त्या गाडीची सर्च केलेली आहे। तर त्या गाडीच्या डिगीमध्ये आम्हाला 2 बॅगा मिळून आल्या। त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 30 किलो चांदी मिळालेली आहे। तर ती आम्ही पंचासमक्ष जप्त केलेली आहे। आतापर्यंत जवळपास 574 ग्रॅम सोनं, 30 किलो चांदी, 8 लाख रुपयाची रोख रक्कम, 3 फोर व्हीलर आणि 1 स्कूटी गाडी अशी आम्ही जप्त केलेली आहे। याच्यामध्ये निश्चितच जे उर्वरित सोनं आहे गेलं त्याच्यामध्ये 100% आम्ही रिकव्हरी करू। निश्चितच त्यात आम्हाला यश आहे। नाही, आरोपी जसा आमचा तपास आता प्रगतीपथावर आहे तसं आरोपीमध्ये वाढ म्हणजे कायदेशीर जी प्रोसेस आहे आमची ती प्रोसिजर आम्ही करू। निश्चितच कायदेशीर कारवाई करू आणि सोन्याच्या बाबतीतला विषय आहे तर तो आम्ही निश्चित 100% रिकव्हरी करू। आणि जी रिकव्हरी आपली झालेली आहे त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने पण आहेत आणि काही लगड आहे।